नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण विविध प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया ओळखण्यासंबंधी काही प्रश्न सोडवूया. चालेल ना? मग बघा, तुमच्या समोर आता या 4 अभिक्रिया आहेत. मग यामध्ये आपल्याला ओळखायचं आहे की या संयोग, अपघटन, विस्थापन की दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहेत. मग ओळखा बरं. व्हिडिओ थांबवून तुम्ही स्वतःहून ओळखून बघा. आता जर तुम्ही प्रयत्न केला असेल तर आपण पाहूया. तर ही पहिली अभिक्रिया बघा. इथे अभिक्रियाकारकांच्या बाजूला आयर्न सल्फेट आहे आणि उत्पादितांच्या बाजूला आपल्याला आयर्न ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सल्फर ट्रायऑक्साईड मिळत आहे. म्हणजे इथे एक अभिक्रियाकारक आहे व अनेक उत्पादिते आहेत. म्हणजेच काय, तर एका अभिक्रियाकारकाचे अपघटन होऊन अनेक उत्पादिते तयार होतात. त्यामुळे हे एक अपघटन अभिक्रियेचे उदाहरण आहे. बरोबर ना? कारण अपघटन अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक अपघटित होऊन अनेक उत्पादितांमध्ये विभागला जातो. आता पुढील उदाहरण पाहूया. इथे बघा, अभिक्रियाकारकाच्या बाजूला हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा संयोग होत आहे आणि उत्पादितांच्या बाजूला H2O म्हणजे पाणी मिळत आहे. म्हणजेच इथे एकापेक्षा जास्त अभिक्रियाकारके आहेत पण फक्त एकच उत्पादित आहे. म्हणून आपण असे म्हणू शकतो की इथे अभिक्रियाकारके एकत्र येऊन एकच उत्पादित तयार करत आहेत आणि हे एक संयोग अभिक्रियेचे उदाहरण आहे. मग संयोग अभिक्रियेमध्ये अनेक अभिक्रियाकारके एकत्र येऊन आपल्याला एकच उत्पादित देतात. बरोबर? मग आता आपण तिसरे उदाहरण पाहूया. इथे आपल्याकडे अभिक्रियाकारकांच्या बाजूला लोखंड म्हणजेच आयर्न आणि कॉपर सल्फेट आहेत आणि उत्पादितांच्या बाजूला आपल्याला आयर्न सल्फेट आणि कॉपर मिळत आहे. मग या ठिकाणी आपण पाहतो की आयर्नने कॉपरला विस्थापित करून त्या कॉपरची जागा घेतली आणि सल्फेट तयार केले आणि कॉपर एकटे राहिले. मग अशा प्रकारच्या अभिक्रियांना आपण विस्थापन अभिक्रिया म्हणतो. मग विस्थापन अभिक्रियेमध्ये अधिक अभिक्रियाशील घटक दुसऱ्या कमी अभिक्रियाशील घटकाला त्याच्या संयोगातून बाहेर काढतो व स्वतः त्याची जागा घेतो. आता मग शेवटचे उदाहरण पाहूया. बेरियम क्लोराईड आणि हायड्रोजन सल्फेट यांच्या अभिक्रियेतून बेरियम सल्फेट आणि हायड्रोजन क्लोराईड तयार होत आहे. तर मग इथे आपण पाहिलं की सुरुवातीला बेरियम हा क्लोरीन सोबत जोडलेला होता आणि हायड्रोजन सल्फेट सोबत जोडलेला होता. पण अभिक्रियेनंतर बेरियम आपली जागा बदलून सल्फेट सोबत जोडले जात आहे आणि त्याच वेळी हायड्रोजन आपली जागा बदलून क्लोरीन सोबत जोडले जात आहे. मग या अभिक्रियेमध्ये बेरियम सल्फेट व हायड्रोजन क्लोराईड तयार होतात. म्हणजेच इथे आयर्न आपली जागा बदलत आहेत आणि जेव्हा असे घडते तेव्हा त्याला दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणतात. म्हणून ही दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे. यामध्ये अभिक्रियाकारकांचे आयर्न आपल्याला जागा बदलताना दिसतात. मग आता या उदाहरणासोबतच चला आणखी एक प्रश्न सोडवून पाहूया. इथे आपल्या समोर काही अभिक्रिया आहेत. मग त्या अभिक्रिया उष्माग्राही आहेत की उष्मादायी आहेत हे आपण ओळखायचे आहे. आता पुन्हा एकदा तुम्ही हा व्हिडिओ थांबवून स्वतःहून हे ओळखण्याचा प्रयत्न करून बघा बरं. मग आता जर तुम्ही प्रयत्न केला असेल तर मग आपण पाहूया. पहिल्या अभिक्रियेत आयर्न सल्फेट अनेक उत्पादितांमध्ये अपघटित होत आहे. मग जर तुम्हाला याबद्दलचा प्रयोग आठवत नसेल तर मग ही अभिक्रिया उष्माग्राही आहे की उष्मादायी आहे हे सांगणं तुम्हाला कठीण जाईल. पण यासाठी सुद्धा आपल्याकडे एक युक्ती आहे. बघा, आपल्याला माहित आहे की ही एक अपघटन अभिक्रिया आहे. मग साधारणपणे अपघटन अभिक्रिया सुरू होण्यासाठीच अधिक ऊर्जेची गरज असते. बरोबर ना? आणि आपल्याला माहित आहे की ज्या अभिक्रियेला अधिक ऊर्जा लागते तिला आपण उष्माग्राही अभिक्रिया म्हणतो. म्हणून या प्रकारात आपण असा अंदाज लावणार की ही अभिक्रिया उष्माग्राही स्वरूपाची असेल आणि हा अंदाज बरोबरच आहे. कारण प्रत्यक्ष प्रयोग करताना तुम्हाला आयर्न सल्फेट गरम करावे लागते आणि मगच ते अपघटित होते आणि या प्रयोगात तुम्हाला कोणतीही उष्णता किंवा प्रकाश मिळत नाही. म्हणूनच ही एक उष्माग्राही अभिक्रिया आहे. आता तुम्हाला जर असा प्रश्न पडत असेल की अपघटन अभिक्रिया साधारणपणे उष्माग्राहीच का असतात, तर हे लक्षात ठेवण्यासाठी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले चुंबकाचे उदाहरण इथे पुन्हा घेऊया. पहा, 2 चुंबक एकमेकांना चिकटलेले असतील आणि आपल्याला त्यांना वेगळं करायचं असेल तर आपल्याला ऊर्जा द्यावी लागते. बरोबर ना? तसंच जेव्हा अणू एखाद्या रेणूमध्ये एकत्र बांधलेले असतात आणि जर त्यांना वेगळे करायचे असेल तेव्हाही आपल्याला ऊर्जा द्यावी लागते आणि इथेही तेच घडतंय. मोठ्या रेणूमधून काही अणू वेगळे केल्यावरच आपल्याला अनेक उत्पादिते मिळतात.
म्हणून यासाठी अधिक ऊर्जा पुरवावी लागते आणि म्हणूनच ही उष्माग्राही अभिक्रिया आहे. आणि पुन्हा सांगतो की ही एक परिपूर्ण व्याख्या नाही, कारण यामध्ये प्रत्यक्षात आणखी बऱ्याच गोष्टी घडत असतात. पण हे लक्षात ठेवण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे की अपघटन अभिक्रिया सामान्यतः उष्माग्राही अभिक्रिया असतात. ठीक आहे, आता पुढच्या उदाहरणाकडे वळूया. इथे आपल्याकडे हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत आणि यापासून पाणी तयार होत आहे. म्हणजे ही एक संयोग अभिक्रिया आहे आणि आपण ही पाहतो की उत्पादितांच्या बाजूला अधिक उष्णता असे लिहिलेले आहे. याचा अर्थ उत्पादितासोबत उष्णता उत्सर्जित होत आहे. आता आपल्याला आधीच दिले आहे की उष्णता बाहेर पडत आहे, म्हणून आपण सहज सांगू शकतो की ही एक उष्मादायी अभिक्रिया आहे. उष्मादायी अभिक्रियेत उष्णता उत्सर्जित होते, म्हणून ही उष्मादायी अभिक्रिया आहे. आणि जर अधिक उष्णता असं लिहिलेलं नसतं तरीही आपण अंदाज लावू शकलो असतो. कसं ते पहा. ही संयोग अभिक्रिया आहे आणि साधारणपणे संयोग अभिक्रियेत उष्णता उत्सर्जित होते. आता हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याकडे चुंबकाचं उदाहरण आहे. बघा, जेव्हा दोन चुंबक एकमेकांना आकर्षित करत असतात आणि ते जवळ येतात तेव्हा ते ध्वनी ऊर्जा उत्सर्जित करतात. तसंच जेव्हा दोन अणू एकमेकांना आकर्षित करून जवळ येतात तेव्हा ते ऊर्जा उत्सर्जित करतात. अगदी इथेही तसेच होत आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येत आहेत, बरोबर ना? आणि म्हणूनच ते ऊर्जा उत्सर्जित करतील, म्हणजे ही उष्मादायी अभिक्रिया आहे. आता पुन्हा सांगतो, प्रत्यक्षात इथे खूप गोष्टी घडत असतात, म्हणून हे फक्त लक्षात ठेवण्यासाठीचा एक उपाय आहे की संयोग अभिक्रिया सामान्यतः उष्मादायी स्वरूपाच्या असतात. आता पुढचे एक उदाहरण सोडवूया. श्वसन. बघा, श्वसन ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये आपल्या पेशी ग्लुकोजचे विघटन करतात आणि या प्रक्रियेत आपल्याला ऊर्जा मिळते, जी आपण धावण्यासाठी, खेळण्यासाठी आणि इतर अनेक क्रिया करण्यासाठी वापरू शकतो. म्हणूनच श्वसन ही आपल्या शरीरासाठी एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. आता पहा, या प्रक्रियेत जास्त ऊर्जा बाहेर पडते, म्हणून श्वसनामध्ये जी अभिक्रिया होते ती उष्मादायी अभिक्रिया असते. ठीक आहे, हे झाल्यानंतर चला एक शेवटचा प्रश्न सोडवूया. ही शेवटची अभिक्रिया आहे. यामध्ये आपल्याला ओळखायचे आहे की कोणत्या मूलद्रव्याचे ऑक्सिडीकरण होत आहे व कोणत्या मूलद्रव्याचे क्षपण होत आहे. मग पुन्हा एकदा हा व्हिडिओ थांबून तुम्ही स्वतः प्रयत्न करून बघा बरं. आता जर तुम्ही प्रयत्न केला असेल तर आपण पाहूया. सर्वप्रथम थोडे आठवूया ऑक्सिडीकरण आणि क्षपण म्हणजे काय. बघा, नावाप्रमाणेच ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिजनची भर पडणे, म्हणजे एखाद्या अभिक्रियेत एखाद्या घटकाला ऑक्सिजन मिळणे होय. किंवा मग हायड्रोजनच्या दृष्टीने सांगायचे झाल्यास ते ऑक्सिजनच्या उलट असते. हायड्रोजन घटकातून काढला जात असतो. जर हायड्रोजन त्या घटकातून काढला जात असेल तर त्याचे ऑक्सिडीकरण होते. तसेच क्षपण हे ऑक्सिडीकरणाच्या उलटे आहे. क्षपणमध्ये जर एखाद्या घटकातून ऑक्सिजन काढले जात असेल किंवा त्यात हायड्रोजन भरले जात असेल तर आपण म्हणतो की त्या घटकाचे क्षपण होत आहे. मग आता या अभिक्रियेमध्ये पाहूया, इथे कोणत्या घटकाचे ऑक्सिडीकरण होते आणि कोणत्या घटकाचे क्षपण होते. इथे बघा, सुरुवातीला हायड्रोजन एकटा होता, पण अभिक्रियेनंतर हायड्रोजन ऑक्सिजन सोबत जोडला गेला आहे. याचा अर्थ ऑक्सिजन हायड्रोजनमध्ये भरले गेले, म्हणून हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण होत आहे. त्यात ऑक्सिजन भरले गेले आहे. तसेच जर तुम्ही ऑक्सिजनकडे पाहाल तर सुरुवातीला ऑक्सिजन एकटा होता, पण अभिक्रियेनंतर तो हायड्रोजन सोबत जोडला गेला आहे. याचा अर्थ हायड्रोजन ऑक्सिजनमध्ये भरले गेले, म्हणून ऑक्सिजनचे क्षपण होत आहे, कारण हायड्रोजन भरले जात आहे. आणि या अभिक्रियेत ऑक्सिडीकरण आणि क्षपण हे दोन्ही घडत आहे, म्हणून हे एक रेडॉक्स अभिक्रियेचे उदाहरण आहे. आता यासोबत आपण सर्व प्रकारच्या अभिक्रिया पाहिल्या आहेत आणि त्यांना विविध उदाहरणांमध्ये लागू केले आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.